नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी पुढे होतो, आज इकडे आलो आहे. असं काही बदलल्यासारखं काही वाटत नाही, पण घरच्यांसाठी खूप काही मोठ्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात. ह्या गोष्टी मी माझ्या प्रवासाबद्दल थोड्या गोष्टी सांगतो तुम्हाला. मी अभ्यास चालू केला म्हणजे जून 18चा मी पासआउट, मेकॅनिकल इंजिनिअर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी पुणे. इथून 18मध्ये पासआउट झालो, जून 18मध्ये. काही दिवस जॉब केल्यानंतर लक्षात आलं की आपण म्हणजे प्रत्येकाला कम्फर्ट झोन असतो. काही लोकांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायला आवडतं किंवा काही लोकांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. पण मग वडील शिक्षक असल्यामुळे वडिलांची इच्छा होती की मी गव्हर्नमेंटमध्ये जावं. आणि परत मला लक्षात आलं की आपलं एक्झॅक्ट वे काय असलं पाहिजे. त्याच्यानुसार मी डिसिजन घेतला की ठीक आहे, आपण MPSCसाठी पुढे गेलं पाहिजे. मग दोन गोष्टी होत्या की MPSC का UPSC. आणि मग आपण आपले म्हणजे मी स्ट्रेटलीच थोडं बोलेल की आपण आपले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे शोधले पाहिजेत आणि त्याच्यानुसार वाटचाल लवकरात लवकर आपला वे ठरवून केली पाहिजे. म्हणजे माझं तितकं डिस्क्रिप्टिव्ह चांगलं नव्हतं. मग मी निर्णय घेतला की आपण राज्यसेवेकडे शिफ्ट झालेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. कारण कसं होतं की आयुष्याचे 2-3 वर्ष महत्त्वाचे उमेदीचे वर्ष जातात आणि आपण त्याच्यानंतर निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा प्रेशर येतं. म्हणजे मला असं वाटतं की MPSCमध्ये सगळ्यात मोठी जर गोष्ट असेल तर अभ्यासाचं नाही आहे. किंवा UPSC कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या. म्हणजे साधं एक्झाम्पल सांगतो, 20 नंतर मग परत नंतर इकडून चालू झाला अभ्यास प्रवास. पहिली माझी प्री सांगायला मला वाटेल की मला फक्त ज्यावेळेस पेपर 1 पेपर 2 असे 2 होते, CSAT एक्झॅक्ट एकत्र होते 20मध्ये. मला 78 फक्त मार्क होते पहिल्या प्रीला GSला. मला सेल्फ डाऊट यायला क्रिएट झाले की आपण त्या लायकीचं आहोत की नाही, किंवा त्या पदाच्या लायकीत. म्हणजे खूप गोष्टी असतात ना. मला 10वीला 98% मार्क होते. मग इगो असतो आपल्यात की म्हणजे मी इथे आल्यानंतर एका अटेम्पमध्ये येईल आणि सगळं घेऊन जाईल, असं आपण इगोमध्ये घेऊन जातो. पण ते इथे आल्यानंतर सगळं क्लिअर होतात गोष्टी. मग पुढे वाटचाल चालू झाली की 78 मार्क मुलांचे माझ्यावेळेस मी ऐकायचो GSला 130, 140, 120. मग असं वाटायचं की नाही, आपण काही इथं येऊन चुकी केली जरा थोडंफार, परत तिकडे जाऊ. पण नाही, मनासोबत मग खूनगाठ बांधली की काहीतरी असणार आहे. म्हणजे ते आपण अजून काही आपलं 100% न देता अपेक्षा ठेवतोय, हे जरा चुकीचं वाटतंय. आपण तितके तत्पर पण नाही झालेलो. म्हणून परत 21ला अभ्यास चालू केला. 21ला माझी प्री 21, 22, 23, 24 मी कधी म्हणजे कंबाईनवर तितका फोकस नाही केला. फक्त राज्यसेवा माझं हे मेन टार्गेट होतं. 21, 22, 23, 24 ह्या चारही प्री माझ्या आत्तापर्यंत चारही प्रीचे स्कोर माझ्या 130चे कधी खाली नाहीत. म्हणजे हे मला त्यावेळेस लक्षात आलं की आपण कुठे वर्कआउट केलं पाहिजे, आपण गोष्टी लक्षात. म्हणजे 21ला मला प्रीला 132 आले, 2022ला 134 आले, 23ला 138 आले आणि 24ला 136 आले. म्हणजे हे रेशो मेंटेन राहतो जो तुमचा. म्हणजे मी तुम्हाला अभ्यासाबद्दल एकच सांगेल बरं का, की अभ्यास सगळ्यांचा असतो. आज जेवढे मुलं अभ्यास प्रिपेअर करतात, फक्त 2 गोष्टीवरती मी वर्कआउट करा. जे मला माझ्या पहिल्या 2 वर्षामध्ये लक्षात आलं की कॉन्फिडन्स, प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी, बाकी सगळा कंटेंट, जॉग्राफी, इतिहास, भूगोल, जे काही तुमचं म्हणजे इकॉनॉमिक्स, जे काही सगळं शिकवणारे शिक्षक जे देतात ना, ते सगळं तुमच्या पेपरमध्ये उतरतं. आपलं मत असतं की 100 पैकी 60 क्वेश्चन जे असतात ते 50 ते 60 क्वेश्चन हे सरळ पुस्तकाच्या बेसिसवरती असतात. पण उरतो खेळ हा त्या 60 ते 100मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ना, त्याला तुम्ही कशा प्रकारे टॅकल करता. माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की PYQ, ज्याला आपण भरपूर कमी प्रमाणात बघत नाही, जे मी 21, 22, 23च्या मध्ये केलं. आणि तुम्हाला खरं सांगतो, लोकांचा पुढे जसं जाईल तसा अभ्यास वाढत जातो. मी जसंच पुढे जाईल तसा अभ्यास कमी केला. म्हणजे कारण की मटेरियल शॉर्ट होत चाललं होतं ना, मटेरियल सॉर्टेड करून ठेवलं होतं. मग मेन्स 21ची मेन्स निघाली नाही, 22ची मेन्स निघाली नाही. 22ची मेन्स माझी एका मार्कात गेली. म्हणजे नाही, आणि हे सेटबॅक असावेत आयुष्यात. मग आपल्याला थोडी ऊर्जा मिळत जाते. मग 23च्या मेन्सला ज्यावेळेस वाटलं की माझं काहीच होणार नाही, त्यावेळेस मी क्लास 1 झालो. म्हणजे मला वाटलं तर इंटरव्ह्यू कॉल पण येणार नाही, पण त्यावेळेस मी होऊन गेलो. मग हे मिरॅकल्स असतात ना. म्हणजे आपण म्हणतो की मी कष्ट करतोय, मला साथ देत नाहीत, पण ते कष्ट जे तुम्ही करता त्या जर्नीमध्ये तुम्हाला आज ना उद्या मिळतात. भले ते वेळेने मिळू, पण प्रामाणिक करत राहा आणि यश मिळतं. हे सगळं म्हणजे जे होतं, समजा कधी तुमच्या एक्झाम नाहीत निघल्या, तेव्हा स्वतःला समजावं त्या दिवशी की जे हे घडलं आहे कदाचित चांगलंच घडलेलं आहे. कदाचित मला ह्या वर्षी क्लास 2 मिळणार होती, नेक्स्ट इयर मी क्लास 1 काढेल. बाकी मी तुम्हाला एकच सांगेल की ह्या प्रवासात सगळे सर शिकवतात. कारण मी सरांचा म्हणजे मला आठवतं, सर यूट्यूबचे ज्यावेळेस सरांनी यूट्यूबची पहिली सिरीज चालू केली करंटच्या बॅचेच्या स्पॉटला, जस्ट फर्स्ट टाइम सरांनी पब्लिश बुक केली, त्यावेळेस मी सरांना माहीत पण नसेल कदाचित. मी यूट्यूबवर सरांना फॉलो करायचं करंटसाठी वगैरे भरपूर साऱ्या गोष्टीसाठी. काही अशा गोष्टी पण सरांनी ज्यावेळेस निबंध लिहिण्यासाठी सर घ्यायचे, त्यावेळेस सर आम्हाला परत नंतर हे सांगायचे. सरांना ह्या गोष्टी कधी माहीत नसेल, कारण की सरांची माझी जी प्रवास आहे आमचा इंटरव्ह्यूपर्यंतच प्रवास आहे. मी ह्या सरांना ह्या गोष्टी कधी बोललो नाहीत.
पण जे तुमचे शिक्षक देतात ना त्याच्यावरती 100% बिलीव्ह करा, कारण ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लॉयल राहणं तुमच्या पुस्तकाप्रती किंवा शिक्षकांप्रती. आणि आज आणि उद्या यश रिफ्लेक्ट होतं. फक्त ह्या प्रवासामध्ये MPSC मध्ये असं चालू आहे की प्रेशर येत राहतं एक्झामच्या फेजमध्ये, ते हँडल करायला शिका आणि कॉन्फिडन्स ठेवा. फक्त बाकीचं होऊन जातं, त्या वेळेनुसार आपल्याला तत्परता मिळत जाते. आणि मी अजून एक सांगेल की पोस्ट कधी मिळेल हे टार्गेट न ठेवता तुम्ही पहिलं परिपक्व बना. मी सब्जेक्ट बाबतीत म्हणजे ह्या सब्जेक्टमध्ये जे तुमचे लूप होल्स आहेत ते कव्हर करा आणि ते कव्हर करून आज ना उद्या तुम्हाला 100% यश मिळतं. हे मी अनुभवलेलं आहे. मी तुम्हाला एक साधे सिंपल सांगतो. 23ची राज्यसभा मेन्स जानेवारी 24ला झाली आणि प्री आय थिंक 1 डिसेंबर 2024ला झाली. म्हणजे ह्या इतक्या प्रवासा दिवसामध्ये माझा पुस्तकाला टचही नव्हता, कारण की मला वाटलं की काहीतरी मिळून क्लास 2 मिळून जाईल असं मला वाटलं होतं. सप्टेंबरमध्ये रिझल्ट लागला आमचा 26 सप्टेंबर जनरल मेरिट लिस्ट आहे. त्यावेळेस मला क्लिअर झालं की आपल्याला क्लास 1 पद मिळालेलं आहे. मग त्यावेळेस मी अभ्यास सोडून दिला होता. मग तुमचा जो अभ्यासाचा जो साचा क्लिअर असतो ना त्यावेळेस तुम्हाला सकाळी उठून जरी अचानकपणे सांगितलं की उद्या सकाळी पेपर आहे तर तेवढा तुम्ही कॉन्फिडन्स गेन करा की मी पेपरला जाऊ शकतो. आणि ह्या मधल्या फेजमध्ये काही पुस्तकाला टच नव्हता, काही करंट अफेअर वगैरे जे म्हणतो ना माझे 15 क्वेश्चन्स, पण माझ्याकडे मी असं क्लिअर होतं की 85 क्वेश्चन माझ्याकडे होते, जो माझा बेस क्लिअरिटी होता. आणि तरी देखील मला 24ला 130+ मार्क होते, एकही शब्द न वाचता. आणि 24ची मेन्स ही आता मी दिली आणि मेन्स देऊन मला 1.5 वर्ष झालेत. जानेवारी 24ला लँग्वेज वगैरे टच लागतो वगैरे आपण जे म्हणतो नेहमी असं हे असो, तर तरी मला ह्या वर्षी परत इंटरव्ह्यूला येण्यासारखे मार्क आहेत. मी असं नाही की मला परत पोस्ट मिळेल, पण मला तुम्हाला ह्या गोष्टीवरून सांगण्याचा उद्देश एकच होता की बेस इतका चांगला करा ना की सकाळी उठून देखील पेपर देता येईल. समोर समजा उद्या समजा प्री आहे तर मी देण्यात का तुम्ही जे पळपळ करता बघा आदल्या दिवशी 5-6 दिवस अगोदर, काही लोकांचा इश्यू असतो की संदेश आदल्या दिवशी रात्री झोपच येत नाही. मला पहिल्या प्रीला झालं हे, रात्रभर पुस्तक चाळत बसायचे. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये वर्कआउट करा आणि एक बेस पक्का झाला की तुमची एक्झाम निघून जाते. थँक्यू सगळ्यांना आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. नेक्स्ट इयर तुम्ही इथे असावे.